डॉक्टर डॉक्टर ही मुलगी कोण आहे? म्हणजे माझी मुलगी नाहीये. मग मनवा मनवा लिमाय कुठे? मनवा लिमयचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालंय. त्या शेजारच्या रूम मध्ये आहे. सॉरी सॉरी. चला बाबा. रीमा प्लीज. रीमा 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 प्लीज माझं ऐकून तर घे. रीमा प्लीज माझं ऐकून घे. मी माफी मागतो तुझी. प्लीज रीमा प्लीज थांब. प्लीज जाऊ द्या मला. काळजी घ्या स्वतःची. रीमा रीमा मनवा बाबा मी बस बस काहीही बोलू नकोस. बेटा तुमची चूक माफ केली आम्ही.
आणि आता सगळं ठीक झालंय. आय लव्ह यू. थँक्यू. का? मी काहीच वेगळं केलं नाही. तू आणि वैभवने जे आमच्यासाठी केलं ना तेच मी केलं. मी एक मित्र म्हणून इतकं तरी अपेक्षित आहेच ना. मयुरी कुठे आहे? ती बाहेर डॉक्टरांशी बोलते. आता लवकर बरं व्हायचं. हं? माझ्या मनवाला असं अंथरुणात आजारी बघायला मला नाही आवडत आहे. वैभव मॉम डॅड नाही, अजून काही सांगितलेलं नाहीये मी सांगेन थोड्या वेळाने. नाही, नको सांगूस त्यांना. ते खूप दुखावले गेलेत. अगं मनवा, पण प्रॉमिस कर. बस ठीक ठीक. आत्ता ह्या कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस, विचार करू नकोस. वेळ आली की मी स्वतः बोलेन त्यांच्याशी. हा बाबा सॉरी, पुन्हा नाही होणार असं. हॅलो बाबा, वैभव बोलतोय. बाबा, हॅलो बाबा. हा हा. अरे बोल बोल. सॉरी. म्हणजे कसा आहेस तू? मी बरा आहे. मनवा कशी आहे रे? मनवा पण आता बरी आहे. ते ते म्हणजे झालं का रे? हो, झालं. बाबा, बाबा आहे आहे, मी इथंच आहे. थोडे जरा प्रॉब्लेम झाले होते. कसला? म्हणजे मनवाला थोडा कशी आहे मनवा? आता बरी आहे. तिचे बाबा पण आले आहेत. मी खूप घाबरलो होतो ना, म्हणून मी त्यांना बोलवून घेतलं. नाही, पण आता बरी आहे. अरे आम्हाला फोन केला असतास तर आम्ही आलो असतो. नाही हो बाबा, आम्ही जो निर्णय घेतला होता त्यावर आई खूपच नाराज होती, म्हणून नाही केला. बरं झालं नाही केलास ते. म्हणजे थोडीशी चिडलीच असती ती. बरं मी येऊ का तिथे? नाही नाही, तुम्ही नका येऊ. आता बरी आहे ती, आणि डॉक्टरांनी थोडा आराम पण करायला सांगितलंय. तुम्ही उद्या परवा आलात तरी चालेल. आईला सांगाल ना तुम्ही बाबा? का मी बोलू तिच्याशी? नाही नाही, नको नको. मी सांगेन तिला. बाबा, मनवाला काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल, आणि त्यानंतर मग ती अरे तिला तिच्या आई वडिलांकडेच राहू दे. बाबा, असं का म्हणालात तुम्ही? नाही रे, तिला थोडा आराम मिळेल ना, म्हणून म्हणालो.
आणि तू पण काही दिवस तिथेच राहा तिच्या सोबत. तिला बरं वाटलं की मग ये. बाबा तुम्ही चिडलाय का माझ्यावर? नाही रे, म्हणजे कळतच नाहीये कोणावर चिडायचं कोणावर नाही. वैभव खूप एकटं वाटतंय रे मला. बाबा मी येऊ का तिकडे? नाही नाही नको, तू तिथेच थांब मनवा बरोबर. आता तुझी तिथे जास्त गरज आहे. बाबा तुम्हाला नक्की बरं वाटतंय ना? म्हणजे काय, छानच आहे मी. बघ बघ आनंदात आहे की नाही मी? आई आहे ना तिथे? हो 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 आहे ना, इथेच आहे. द्या ना जरा तिला फोन, मला बोलायचंय. अरे म्हणजे आत्ताच आत गेली, जस्ट अर्धा मिनिट पण नाही झालं. ठीक आहे मग आल्यावर द्या. नाही नाही, अरे देवघरात पूजा करते ना ती. आता तिने ऐकलं ना मनवाला बरं वाटलंय म्हणून, देवासमोर दिवा लावायला गेली. बाबा मला ना तुमची काळजी वाटते. बघ मी ठीक आहे, तू तिची काळजी घे. आणि मनवाला बरं वाटलं ना की आपण म्हणजे तू मी मनवा आई खूप छान गप्पा मारूया. नात्यांना गंज चढलाय रे आपल्या. गप्पा मारून दूर करूया तो. नक्कीच आपण आपण गप्पा मारू. पण बाबा आई माफ करेल ना आम्हाला? नाही म्हणजे नक्की काय झालंय, ती का चिडली एवढी आमच्यावर? दुखावले थोडी. म्हणजे कोणी चिडलंच असतं ना, तुमची काहीच चूक नाहीये. परिस्थितीच अशी आहे की बाबा मी थोड्या वेळ थांबू का? म्हणजे आईशी बोलता येईल मला. तुला बोलायचंय का तिच्याशी? हो. एक मिनिट. रीमा, रीमा, अगं वैभवला बोलायचंय तुझ्याशी. काय? ठीक आहे ठीक आहे. हो. हा वैभव, अरे पूजा झाल्यावर नंतर बोलेन म्हणली. ठीक आहे. आणि बाबा काळजी घ्या तुमची आणि आईची. ओके ओके. आमच्या व्यायांनाही सांग आमच्या मनवाची काळजी घ्या म्हणून. हो मी तुम्हाला बोलायचं असेल तर सांगू का त्यांना फोन करायला? नाही नको, फुर्सत मध्ये नंतर फोन करीन मी. ओके बाय. काय ग, काय चाललंय? निवांत बसलीयस अगदी? काय नाही, विचार करते. कसला विचार करतेस? आजपासून विचार करायचा नाही, त्यासाठी काय काय करायचं याचा विचार करते. खरं सांगून टाक, श्रीची आठवण येते म्हणून. अजिबात नाही. रीमा, किती ताणून धरताय तुम्ही? एवढ्याशा छोट्याशा गोष्टीचं किती अवडंबर माजवताय? ताई, आमच्या घरात मला सगळे टेकन फॉर ग्रँटेड धरतात, त्याचा मला राग आलाय. मलाही स्वतःची मत आहेत, स्वतःचे विचार आहेत. नदीचं पाणी नाहीये मी वळण येईल तसं व्हायला. अगं पण याचा काय फायदा होणार आहे? सध्या तरी माहित नाही, पण राहू दे बे मला थोडे दिवस त्यांच्यापासून दूर. आता तुला सोपं वाटतंय सगळं? पास, आता मला काही ऐकायचं नाही. बर, मी तुझ्यासाठी मस्तपैकी कॉफी करून आणते. बस आलेच.
हॅलो रीमा, हा बोल. बाबा, अच्छा, तू आहेस होय? का तुम्हाला काय वाटलं? नाही, काही नाही. कशी आहे मनवा आता? आता बरी आहे. आणि तुम्ही कसे आहात? आय एम फिट अँड फाईन. आणि आई? तुला तर माहितीच आहे, नेहमीच फाईन असते. तुम्ही कधी भेटायला येताय मनवाला? लवकरच येईन मी भेटायला. पण तू काळजी घेतोयस ना रे तिची? हो. बरं बाबा, मी तुम्हाला नंतर कॉल करतो. ठीक आहे. हा, बाय.